कुटुंबांचं मनोमिलन झालेलं आहे हे सुद्धा नक्की। पण आता ठाकरे बंधू ठाकरे कुटुंब राजकारणात कसे सक्रिय होतील, कारण की आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे तिच्या प्रभाग रचनेची प्रारूप जे ते मांडण्यात आलेले आणि त्याच्यानंतर आता ही भेट जी ती झालेली, त्यामुळे आगामी काळातलं राज ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे बंधूंचं किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं मुंबईतलं राजकारण कसं असेल हे सुद्धा बघावं लागेल। आणि जर हे ठाकरे बंधू एकत्र येऊन राजकारण करताना किंवा मग निवडणुकींना सामोरे जाताना पाहायला मिळाले तर मग महायुतीकडून जे प्रयत्न चालू होते राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्याचे, मग त्यांची भूमिका काय असणार आहे, मग भाजप या पक्षाची किंवा मग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय असणार आहे। कारण की शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंत असो स्वतः एकनाथ शिंदे असो त्यांच्याकडून भेटी ज्या आहेत त्या सुरू होत्या, देवेंद्र फडणवीसांकडून भेटी ज्या आहेत त्या सुरू होत्या। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी जाऊन आले होते आणि त्याच्यानंतर आता ठाकरे बंधू गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या चर्चांमध्ये राजकारण हा महत्त्वाचा विषय असेल, कारण की दोन्हीही नेते जरी कौटुंबिक सोहळा असला, जरी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हे ठाकरे बंधूंचं मिलन होत असलं तरी दुसरी बाब म्हणजे की दोन्हीही नेते एका पक्षाचे प्रमुख आहेत। एक म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। त्यामुळे राजकीय चर्चा ज्या आहेत त्या नक्की होताना पाहायला मिळतात। आणि ह्यात विशेष बाब म्हणजे की मुंबईच्या बाबतीत सतत भूमिका मांडणारे आदित्य ठाकरे सुद्धा या भेटीला असणार आहेत, या संपूर्ण चर्चेमध्ये असणार आहेत। त्यामुळे आदित्य राज ठाकरे उद्धव ठाकरे अमित ठाकरे या सगळ्यांच्या राजकीय चर्चा नेमक्या काय होणार हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यामुळे आता ही भेट जी ती सुरू झालेली आहे, बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन पुढच्या गप्पा गोष्टी ह्याच्याकडे विशेष जे ते नजर लागलेले असणार आहे। पण ह्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कौटुंबिक मनोमिलन जे ते आज होताना पाहायला मिळत आहे। या आधी फक्त ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न होता, तो प्रश्न 5 तारखेला म्हणजे 5 जुलैला जो मराठी माणसासाठीचा मेळावा झाला, मराठी भाषेसाठीचा जो मेळावा झाला त्याचं उत्तर त्या देण्यात आलेलं। त्याच्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे थेट शिवतीर्थावरून मातोश्री या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाल्या की आता राज ठाकरे गेलेत तर मग उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी येणार का। आणि आता ही दृश्य अत्यंत बोलकी होती की कारण की निमंत्रण जे ते राज ठाकरे यांनी स्वतः फोन करून दिलं गेलं होतं अशी माहिती मिळाली होती। आणि मग उद्धव ठाकरे कधी येणार आणि उद्धव ठाकरे एकटे येणार का हा प्रश्न होता। आणि आता उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह या ठिकाणी आलेले, त्यामुळे रश्मी ठाकरे सुद्धा यात आपल्याला पाहायला मिळाल्या, आदित्य ठाकरे सुद्धा पाहायला मिळाले, आतमध्ये शर्मिला ठाकरे जे आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे हे सगळे कौटुंब एकत्र आलेले, ठाकरे कुटुंब एकत्र आलेले। त्यामुळे आता शिवसैनिकांचं मनसैनिकांच्या मनात नेमकं काय आहे, मनसैनिकांचं आणि शिवसैनिकांचं मनोमिलन झालंय का। अनेक दिवसांपासून चर्चा होत्या की कार्यकर्ते बोलत होते की दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजे, महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाचं राजकारण झालं पाहिजे। आणि आता ही थेट ठाकरे कुटुंब एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळते। फक्त ठाकरे बंधू नाही तर ठाकरे कुटुंबाची ही जी आहे ती भेट झालेली पाहायला मिळते। आणि त्यामुळे या सगळ्या चर्चांना आता हे उत्तर म्हणजे की थेट उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या राजकारणाच्या पलीकडे कौटुंबिक भेट जरी असली तरी कौटुंबिक भेटीमध्ये आता राजकीय चर्चा काय होणार का, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी अत्यंत महत्त्वाची निवडणूक ही ठाकरे कुटुंबियांसाठी असणार आहे, ठाकरे या नावासाठी असणार आहे। कारण की विधानसभेला आलेला जो निकाल आहे त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा जो तो हिरमोड झाला होता आणि याला उत्तर किंवा पुन्हा एकदा त्याच ॲक्टिव्हनेसने पुढे यायचं असेल तर दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र यायला हवेत अशा कार्यकर्त्यांच्या मराठी माणसांच्या भावना होत्या। त्याच्यानंतर मराठीच्या मुद्द्यावरून ही बंधू एकत्र आले होते आणि पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला एकत्र आले होते आणि आता जे ते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामिनी अगदी अजय, आपण ही दृश्य दाखवतोय जी एक्सक्लुझिव्हली एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। उद्धव ठाकरे
रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती ज्या क्षणी दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। गणपती दर्शनाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा या दोन्ही ठाकरे बंधूंची भेट होतीये। आपण अजय ती तिन्ही दृश्य दाखवली ज्यामध्ये या 2 महिन्यामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 3 वेळा भेटले। पहिलं म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरून जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या निमित्ताने, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आता गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने। जरी या कौटुंबिक भेटी आता होत असल्या तरी सुद्धा पालिका निवडणुकांच्या दृष्टीने आणि एकूणच दोन्ही पक्षांना नवी उभारी घेण्याची आता पुन्हा एकदा संधी मिळू शकते। या सगळ्या दृष्टीने सुद्धा या भेटीगाठींना अत्यंत महत्त्व आहे। यामिनी नक्कीच आपण जर पाहिलं तर कौटुंबिक मनोमिलन झालेलं आहे, पण नवी उभारी दोन्ही पक्षांची नवी उभारी, कारण की लोकसभेला राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। विधानसभेला राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष जो आहे तो अनेक जागेंवर निवडणुकीला सामोरे गेला होता आणि उद्धव ठाकरे ही निवडणुकीला सामोरे गेले होते, पण हवं तेवढं यश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आले नाही। तर दुसरीकडे राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा एकही उमेदवार जो आहे तो जिंकून आला नव्हता। त्यामुळे त्याच्यानंतर चर्चा ज्या सुरू झाल्या होत्या त्या होत्या कार्यकर्त्यांमध्ये की आता हे दोन्ही पक्षांना पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये किंवा पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांना उभारी द्यायची असेल तर या ठाकरे बंधूंना एकत्र येणं तितकंच गरजेचं आहे। आणि सतत कार्यकर्त्यांकडून जे आहे ते ह्या चर्चा बोलून दाखवल्या जात होत्या, मुद्दे मांडले जात होते आणि त्याच्यानंतर मग ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न तयार झाला होता। पण मराठीचा मुद्दा आला आणि मराठीच्या मुद्द्यावर हे ठाकरे बंधू 5 जुलैला वरळी येथे एकाच मंचावर आलेले आपल्याला पाहायला मिळाले। या बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा हे बंधू कधी एकत्र येणार हा मुद्दा समोर आला आणि 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त थेट राज ठाकरे जे ते शिवतीर्थावरून मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते। त्यामुळे हे क्लिअर झालं होतं की आता ठाकरे बंधूंचं जे ते मनोमिलन झालेलं आहे, पण आगामी काळातल्या राजकारणाचं काय, मराठी माणसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं काय आणि मराठी कार्यकर्त्यांच्या किंवा मनसेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय ते मांडून घेतलं जाणार का। आणि त्या चर्चा सुरू असतानाच आता नव्याने थेट उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या वर्षाचा कालावधीचा गॅप घेतल्यानंतर जे ते एकटे नाही तर सहकुटुंब जे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले, त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालेले, कौटुंबिक मनोमिलन जे ते झालेले। आता मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय मनोमिलनाचा आणि कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा। त्यामुळे जो प्रश्न मराठी माणसाने, मराठी कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील कार्यकर्त्यांनी किंवा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता की आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्याने जी उभारी पाहिजे ती उभारी हे बंधू एकत्र आल्यानंतरच ती ऊर्जा आपल्याला पाहायला मिळेल आणि तशा अनुषंगाने ही वाटचाल जर आहे ती सुरू झाली। त्यामुळे आगामी काळातलं राजकारण हे मुंबईतलं विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं हे रंगतदार असणार आहे, कारण की राज ठाकरेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेक वेळा जे तर आपण पाहिलं तर फडणवीसांनी त्यांची भेट जे ती घेतली होती, त्याच्यासोबतच एकनाथ शिंदेकडून भेटीगाठीचं सत्र सुरू होतं, उदय सामंतांकडून भेटीगाठीचं सत्र जे ते सुरू होतं आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आता उद्धव ठाकरे येऊन शिवतीर्थावर जे ते येऊन भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत होतं। ह्या सगळ्यांमध्ये आता जर पुढे जाऊन पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा या ठिकाणी गणपतीच्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणारे, आशीर्वाद घेण्यासाठी येणार। त्यामुळे फक्त ठाकरे कुटुंब या ठिकाणी भेटीला येणार नाही तर ठाकरेंचे पदाधिकारी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार जे ते सुद्धा ह्या ठिकाणी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेताना पाहायला मिळेल। त्यामुळे आता जो मुद्दा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता की ठाकरे बंधू एकत्र आले तर पक्षाला नवी उभारी मिळेल, तर तशी एकंदरीत चर्चा